नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया टॉप 90 न्यूज। मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा, मराठ्यांचं आरक्षण भुजबळांची मक्तेदारी नाही, असं केलंच तर एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही। हिंगोलीत बोलताना मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं, रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळ जबाबदार, मनोज जरांगेंचा आरोप। मराठ्यांची जातीमुळे नोकरीत बढती होत नाही, आरक्षणामुळे नोकरी लागत नाही, त्यामुळे 13 तारखेच्या आत आरक्षण द्या, नाहीतर त्यानंतर झालेला निर्णय तुम्हाला झेपायचा नाही, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। मनोज जरांगेंची भेट लपवून घेतली नव्हती, भेटीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगणार, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। ओबीसी आणि मराठा वाद महाराष्ट्राच्या हिताचा नाही, असंही विधान। आजपासून जरांगे पाटलांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात, 13 जुलैपर्यंत राज्यात मराठा जनजागृती रॅली। हिंगोलीत जरांगेंचं जोरदार स्वागत। सोमवारी सर्वपक्षीय बैठक, पण अजूनही निमंत्रण नाहीये। गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढावा, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। हिंगोलीत भाषणादरम्यान जरांगेंनी अश्रू अनावर, सरकारचा मला उघड पाडण्याचा डाव, पण तुम्ही माझ्या सोबत राहा, मनोज जरांगेंचा मराठा समाजाला आवाहन। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी माझं तिकीट फायनल केलं होतं, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गौप्यस्फोट, शरद पवारांकडे माढा लोकसभेसाठी उमेदवारी मागायला गेलो असल्याचंही वक्तव्य। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळाल्याचं नवल वाटत नाही, नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट, आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट सादर। आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी आहे, वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले, संजय राऊतांचा निशाणा, खोटे गुन्हे दाखल केल्याचं भाजपने मान्य करावं, आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुखावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, राऊत आक्रमक। एखाद्याची चौकशी केली म्हणजे तो आरोपी नसतो, वायकरांच्या प्रश्नावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। चौकशीनंतर कोण दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे, असंही वक्तव्य। माझ्यावरील आरोप चुकीचे, सुप्रीम कोर्टात केस चालू असताना मला क्लीन चिट, रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया। भाजप वॉशिंगमध्ये कमळ छाप पावडर, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल, रवींद्र वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवारांची टीका। अधिवेशन संपल्यानंतर विजय वडेट्टीवार ही कमळाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघतील, प्रसाद लाड यांचा वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। वायकरांवर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता क्लीन चिट प्रकरणी किरीट सोमय्यांनी बोलणं टाळलं, प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं, प्रतिक्रिया देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली। किरीट सोमय्या हा एक नंबरचा फडतूस माणूस, संजय राऊतांची टीका, रवींद्र वायकरांवर आता सोमय्यांनी बोलावं असंही दिलं आव्हान। खिचडी घोटाळ्यावर संजय राऊत बोलणार का, किरीट सोमय्यांचं संजय राऊतांना प्रतिआव्हान, घोटाळ्याचे पैसे राऊत कुटुंबियांच्या खात्यात गेल्याचा आरोप। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर्सना पैसे दिले, क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती, विजय वडेट्टीवारांची टीका। मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे द्यायला हवे होते, क्रिकेटचा आदर, मात्र राज्याच्या तिजोरीतून एवढा निधी देण्याची गरज नव्हती, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। शिंदेंची क्लीन बोल्ड होण्याची वेळ आली आहे, महायुतीचे तिन्ही स्टंप उडणार, राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। संजय राऊत मनोरुग्ण झालेत, कसाबला क्लीन चिट देण्याचं काम उबाठा आणि काँग्रेसने केलं, आशिष शेलारांची संजय राऊत आणि काँग्रेसवर टीका। नवाब मलिक महायुतीत नको, संघवर्तुळातील नेत्यांची भूमिका, मलिकांबाबत जनतेचा रोष, अजित पवारांनी लक्ष द्यावं, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शिंदेंचं वक्तव्य। रुग्णांचे रिपोर्ट रद्दीमध्ये विकणाऱ्यांवर मुंबई पालिका कारवाई करणार का, व्हिडिओ ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडेंचा बीएमसीला सवाल, रुग्णांच्या रिपोर्ट्सच्या कागदी प्लेट करून विक्री सुरू असल्याचा आरोप। केईएम रुग्णालयात रुग्णांच्या रिपोर्ट्समधून पेपर प्लेट बनवल्याप्रकरणी 6 जणांना नोटीस, चौकशीची मागणी केली आहे, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार, सर्वपक्षीय बैठक। या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शरद पवार, छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोले आणि थोरातही उपस्थित असतील। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी 15 जुलैला आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत 16 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता, तर शिवसेना आमदार अपात्रतेवर 19 जुलैला सुनावणी, सूत्रांची माहिती। बुलढाणा जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा, तर कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना। बारामतीत पालखी सोहळ्याला पवार कुटुंबियांचा बॅनरवर एकत्रित फोटो, शरद पवार, अजितदादा, सुनेत्रा पवारांचा एकाच बॅनरवर फोटो, राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांचा स्वागताचा बॅनरवर उल्लेख। पुढच्या लोकसभा निवडणुकीत मला बारामतीचा खासदार व्हायचंय, रासपच्या महादेव जानकरांकडून इच्छा व्यक्त, तसंच विधानसभेत 288 जागांची तयारी केली असून 104 जागा लढणार असल्याचंही वक्तव्य।
काँग्रेसने विधानसभेसाठी 288 मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले. इच्छुक उमेदवाराला अर्जासोबत 20,000चा पक्षनिधी 10 ऑगस्टपर्यंत जमा करावा लागणार. उमेदवारी न मिळाल्यास पक्षनिधी मिळणार नाही. अतुल सावे, हरिभाऊ बागडेंकडून भाजप नेते राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न अयशस्वी. राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटात जाणार. शिरसाटांविरोधात उभं राहण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये 20 जुलैला शरद पवार गटाचा भव्य मेळावा. पवार विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची मोट बांधणार. पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठेंची माहिती. येत्या महिनाभरात 6 नगरसेवकांचा आकडा मोठा होईल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा दावा. तर आम्ही पोडापोडीचं राजकारण करत नाही, दानवेंचं वक्तव्य. खासदार निलेश लंकेंच्या जनआक्रोश आंदोलनाचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी लंकेंच्या पत्नी राणी लंकेंचा आंदोलनामध्ये सहभाग. राणी लंकेंनी आंदोलकांसाठी चुलीवर बनवलं पिठलं भाकरी. राज्य सरकार आमच्याकडे द्वेषाने बघत आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांना सभागृहात बोलू दिलं जात नाही. यशोमती ठाकूर यांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप. एमसी अध्यक्षपदाची निवडणूक अजिंक्य नाईक लढणार. नाईक सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव. नाना पटोले अध्यक्षपदासाठी इच्छुक. आमच्या भंडाऱ्याचा नाना बनेल एमसीएचा अध्यक्ष. भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या बॅनरची चर्चा. माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर बॅनरबाजी. गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. 54 रुपयांऐवजी 56 रुपये नवा दर असणार. बारसूजवळच्या वाडी खुर्द गावातील 308 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र घोषित. रिफायनरी प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या हालचाली सुरू असताना राज्य सरकार पुन्हा ऍक्शन मोडमध्ये. गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात घाटावर होणाऱ्या बांधकामाविरोधात पुरोहित संघाचा ठिय्या. आंदोलनादरम्यान पोलीस आणि पुरोहित संघात शाब्दिक चकमक. नितेश राणे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर करोड घाटाची पाहणी केल्यानंतर संतापले. निकृष्ट कामं करून महामार्ग सुरू केल्यास वाहतूक रोखणार, राणेंचा इशारा. जुलैमध्ये मुंबईत जोरदार पावसाची हजेरी नाहीच. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये यंदा 15% घट. राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अलर्ट. पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन, तर मध्य रेल्वेवर रविवारी दुपारी ब्लॉक. दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे मार्गावर ब्लॉक. मुंबई विमानतळावर महिला टॅक्सी चालकांना मिळणार हक्काचं पार्किंग. मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय. 4 टॅक्सीनंतर 1 महिला टॅक्सी असं नियोजन होणार. वसई ठाणे आता भुयारी प्रवास होणार, तर फाउंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ताही बांधण्यात येणार. रस्त्याच्या प्रस्तावाला 20,000 कोटींची मंजुरी. गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी डॉक्टर विवेक देब्रॉय. देब्रॉय सध्या मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत. विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ससून रुग्णालय प्रशासन अलर्ट. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या बैठकांचा धडाका. रुग्णालयाचा कारभार सुधारण्याच्या सूचना. पुणे लोहमार्ग पोलीस भरतीची उद्या लेखी परीक्षा होणार. पात्र उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे पोलीस अधीक्षक यांचं आवाहन. जळगाव जिल्ह्यात 5 दिवसानंतर मुसळधार पावसाची हजेरी. भुसावळ, मुक्ताईनगरमध्ये पावसाचा जोर. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तळ कोकणात शेतकऱ्यांचा शेतात दशावतार सादर करतानाचा व्हिडिओ व्हायरल. हातात पावडर घेऊन दशावतारी राजाची झलक वाहणारा बळीराजा सर्वांचंच लक्ष वेधतोय. भुसावळच्या शेतकऱ्यांकडून मागच्या वर्षी साठवून ठेवलेला कापूस विकायला सुरुवात. वर्षभर कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. लातूर जिल्ह्यातील 1,500 शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम बँकेतच. ई-केवायसी न केल्याने शेतकरी पीक विम्यापासून वंचित. अमरावती जिल्ह्यात बियाणं आणि खतांच्या काळ्या बाजारावर 40 निरीक्षकांची नजर. निरीक्षकांकडून जून अखेरीस 692 नमुन्यांची तपासणी, तर 4 परवानाधारकांवर फौजदारी कारवाई. ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं दर्शन 7 जुलै ते 11 जुलैपर्यंत बंद असणार. पुरातत्व विभाग मुख्य मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करणार. तुकोबारायांची पालखी बारामतीत विसावणार. शारदा प्रांगणात या पालखी सोहळ्याचा मुक्काम. माऊलींच्या पालखीचा आज फलटणच्या लोणंदमध्ये मुक्काम. भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान. मंदिरातील 11 पुजाऱ्यांना. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती. पंढरपुरात कार्तिकी यात्रेला प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन सुरू करणार. भाविकांच्या सोयीसाठी 25% मनुष्यबळ वाढवणार. पुणे विभागीय आयुक्तांची माहिती. ज्ञानोबांच्या पालखीचा आज साताऱ्याच्या लोणंदमध्ये मुक्काम. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांचं स्नान होणार. दिंडीमध्ये आतापर्यंत 1,90,000 वारकऱ्यांवर आरोग्य उपचार. वारकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा. नाशिकच्या नांदगावमधील 6 तरुण सायकलने पंढरपूरला निघाले. 372 किलोमीटर अंतर 3 दिवसात पार करणार.
पंढरपुरात स्वतंत्र अभ्यास आयोगाच्या निर्मितीसाठी होलार समाज आक्रमक. होलार समाज आषाढीला मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात रोखणार. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत चोरी करणारा चोर टीव्ही 9च्या कॅमेऱ्यात कैद. वारकरी वेशात असलेल्या पोलिसांनी नीरास्नानानंतर चोराच्या मुसक्या आवळल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी 8 जुलैला मणिपूर दौऱ्यावर जाणार. मणिपूरमधील दोन्ही समाजातल्या पीडितांची भेट घेणार. देशात 100 पैकी फूड स्ट्रीट हबमध्ये महाराष्ट्रातील 4 शहरांचा समावेश. पुणे, नागपूर, ठाण्यासह नाशिकचाही समावेश. तेलंगणात बीआरएसच्या 6 आमदारांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. येत्या काळात अनेक बीआरएस नेते काँग्रेसकडे जाण्याची चिन्ह. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित. अमरनाथ गुफेकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद. 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा. भारतीय लष्कराला मिळाल्या 35,000 AK-203 रायफल. 1 मिनिटात 700 राऊंड फायर करू शकतात, तर कधीच जाम होऊ शकत नाही. इराणच्या राजकारणात मोठे फेरबदल. सुधारणावादी नेते मसूद पझेश्कियान राष्ट्रपतीपदी. इराण अमेरिकेतील संघर्ष आता निवळण्याची शक्यता. तामिळनाडूमध्ये बसपा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉंग यांच्यावर हल्ला. घरासमोरच 6 गुन्हेगारांकडून आर्मस्ट्रॉंग यांची हत्या. केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाची 4थी घटना. 14 वर्षांच्या मुलाला लागण. 3 मुलांचा मृत्यू. नाकातून शरीरात प्रवेश करत असल्याची माहिती. पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या टीएमसी आमदारांना सभापती बिमन बॅनर्जींनी दिली शपथ. राज्यपाल आनंद बोस यांचा आक्षेप. राज्यपालांनी राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलं पत्र. उत्तराखंडमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे रस्त्यावर मलबा कोसळला. जम्मू जिल्ह्यात 6 ठिकाणी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद.